लहान मुलांमध्ये मणक्याचे आजार होतात का? कारण आपण बहुतांश ठिकाणी बघतो शाळांवर निर्बंध घातले जातात की 5 kg पेक्षा तुमची बॅग जास्त नाही झाली पाहिजे, किंवा मुलांचं पाठीच्या बॅगेचं ओझं खूप जास्त झालंय. अशाने सुद्धा मणक्याचे विकार होतात का, आणि ते जर झाले तर किती सिरियस असू शकतात? ह्यामध्ये 2 अँगलनी आपण विचार केला पाहिजे. एक की ट्रॉमॅटिक इंजुरी झाली आणि मणक्याचा आजार झाला. एखादा मुलगा, एखादी मुलगी नृत्य करते, डान्स करते आणि पडली, आणि त्यातनं मणका पिचकला किंवा मागे आला आणि तिथनं तिला कंबरदुखीचा त्रास चालू झाला. एक 2-3 वर्षाचा, 5 वर्षाचा मुलगा आहे. एखादा स्केटिंग खेळतोय आणि तो खाली पडला आणि त्यातनं मणक्याचा आजार चालू झाला. क्रिकेट खेळतोय, क्रिकेट खेळताना जोरात पळतोय, पळताना डाईव्ह मारली आणि मणका तिरका झाला. त्याचबरोबर एक मध्ये केस आली होती, मल्लखांब खेळत होती मुलं, मल्लखांबच्या वरच्या टोकावरनं तो बिचाराचा हात निसटला आणि तो खाली पडला आणि तिथनं मणक्याचा त्रास त्याला चालू झाला. ही झाली मेकॅनिक इंजुरी. त्याचबरोबर बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये ताप येतो, सतत ताप येणं आणि त्यातनं मणक्याचा आजार होणं. काही लहान मुलं बघतो आपण की ज्यांनी जेवणावरती जेवण करतात, खूप जेवण करतात किंवा अवेळी अति जेवण केलं, त्यामुळे आम तयार झाला, पोटामध्ये गॅसेस तयार झाले, अन्न कुजलं आणि तो ताप जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वारंवार त्यांना दर 2-3 दिवसांनी ताप येतो आणि मणका दुखायला लागतो. आम म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगतो की शरीराचा न पचलेला भाग, विष जो शरीरात जाऊन विष बनतो आणि कुठल्या परिस्थितीत बाहेर येतो. येस, आमसंचिती न पचलेलं अन्न तशाच्या तसं आतड्यात पडून राहतं आणि ते पडून राहिल्यानंतर ते पचवण्यासाठी निसर्गाची ॲटोइम्युन सिस्टीम ताप आणते आणि ते आम पचण्यासाठी ताप येतो. बऱ्याच वेळा तिथे लोक पॅरासिटामॉल खातात. तर एक लक्षात घ्या, पॅरासिटामॉल खाऊ नका. ताप आल्यानंतर 4 दिवस तुम्हाला घरी फक्त शांतपणे झोपून राहायचं आहे. कुठल्याही प्रकारचं अन्नाचं सेवन करू नका. भूक लागली तर हिरव्या मुगाची खिचडी अर्धा वाटी, साईच्या लाह्या 1 वाटी, बस एवढंच खायचं. या काळात लोक वरण भात, खूप पाणी पितात, नारळ पाणी पितात. एक लक्षात घ्या, भात खूप खातात. तर अशा गोष्टी शक्यतो ताप आल्यावर करू नका. ताप हा ॲटोमॅटिक जाणार आहे स्वतःहून. तो येतो अन्न पचवण्यासाठी आणि जातो स्वतःहून अन्न पचल्यावर. तिथे नेहमीच औषध लागतं का, तर नाही. ओके, हे झालं लहान मुलांचं. आता थोडं किशोरवयीन किंवा सर एक मध्ये घेतो. दप्तराचं ओझं जे आहे ते बेसिकली बऱ्याच वेळा शाळांमध्ये गरज नसताना सगळीच पुस्तकं रोज विद्यार्थी घेऊन जातात. तर तिथे निर्बंध कुठेतरी शाळेतल्या लोकांनी, शाळेतल्या प्रशासनाने घातले पाहिजेत की जेवढे गरजेचे आहेत किंवा जे गरजेची पुस्तकं नाही आहेत ती शाळेमध्ये ठेवा. कारण बऱ्याच वेळा मी बघितलं की लहान मुलांमध्ये काही बाक येतात. एकतर सॅक जी वापरणार आहात, जे पालक हा पॉडकास्ट बघतात ते एक लक्षात घ्या, तुमचा मुलगा जो आहे ती बॅग ही दोन्ही खांद्यांवरती समान असेल. काही मुलांना सवय असते की एकाच खांद्यावरती सॅक घ्यायची, मग तो खांदा काही कालांतराने उजवा खांद्यावर घेत असेल तर उजवा खांदा खाली जातो, डावा खांदा वर येतो आणि मानेला एक प्रकारचा विशिष्ट कव यायला लागतो. त्याचबरोबर अति ओझं उचलल्यामुळे, कारण प्रत्येकाची मसलची पॉवर ही वेगळी वेगळी आहे, त्या मसल वीक होतात आणि रोज संध्याकाळी तो एक करतो की माझं दाबून द्या किंवा तेल लावून द्या किंवा तो स्वतः मूव स्प्रे मारतो. तर हे कुठेतरी चुकीचं लक्षण आहे. त्याच्या मसलमधली ताकद वाढली पाहिजे. त्यासाठी 2 खारका सकाळ संध्याकाळ खाणं, रोज कंपल्सरी योगासनं करणं हे खूप गरजेचं आहे लहान मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा. आज पालक लोक बऱ्याच वेळा व्यायाम काहीच करत नाही आहेत. व्यायाम ही जी गोष्ट आहे ती तुमच्या शरीरातली उदान वाढवतं. उदान म्हणजे बल वाढवतं. तुम्ही व्यायाम केला तर तुमचं एक लक्षात घ्या, आहारातनं बल हे शरीर चालवण्यासाठी वाटतं आणि काम करण्याचं बल जे आहे ते तुमच्या योगासनांनी वाटतं, एक्सरसाइजने वाटतं.